ओम साईराम. दिनांक 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे, साईबाबा संस्थान आणि बाबांचे सर्व भक्त जे आहेत यांनी अतिशय उत्साहामध्ये जो आहे तो साजरा केला. जवळपास 3-3.25 लाख साई भक्तांनी जे या कालावधीमध्ये बाबांचं दर्शन घेतलं आणि 1,93,000 साई भक्तांनी जे आहेत बाबांचं जे प्रसादालय जे आहे या प्रसादालयामध्ये जे आहे ते प्रसाद घेतलेला आहे. बाबांचे भक्त जे आहेत ते बाबांना गुरुस्थानी मानतात. त्यामुळे दर्शन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भरभरून देणगी जी आहे ती बाबांच्या झोळीमध्ये त्यांनी अर्पण केलेली आहे. या कालावधीमध्ये 7,81,13,377 रुपयाची देणगी जी आहे ती प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने देणगी काउंटरवर आणि हुंडीमध्ये जे आहे 3,29,83,000ची देणगी. ऑनलाईन देणगी जी आहे संस्थांचा जवळपास 85% कारभार जो आहे तो ऑनलाईन आहे. असे ऑनलाईन देणगी सुद्धा जी आहे ती 2,07,00,000ची प्राप्त झालेली आहे. आणि सोने जे आहे ती 1125 ग्राम, 1 किलो 125 ग्राम 570 मिलीग्राम आणि चांदी जी आहे ती 2 किलो 376 ग्राम प्राप्त झालेली आहे. तिचं मूल्यांकन जे आहे ते 1,50,65,193 रुपये आहे. सोबतच जे आहे ते दर्शन आणि आरती पासच्या माध्यमातून जे आहे ते 87,14,000ची परकीय चलन जे आहे ते 5,65,000 अशी देणगी जी आहे ती संस्थांना प्राप्त झालेली आहे. जी देणगी संस्थांना प्राप्त होती त्यामधून सामाजिक उपक्रम जे आहेत, मोठमोठाले सामाजिक उपक्रम जे आहेत ते साईबाबा संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात. संस्थान जे आहे थोड्याच दिवसात जे आहे ते डे केअर कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा जे आहे डे केअर एक 31 बेड जे शासनाने त्याच्या सूचना दिल्या होत्या डे केअर हॉस्पिटल सुरू करण्यासाठी, तर डे केअर कॅन्सर हॉस्पिटल सुरू करणार आहे.